तर ॲक्च्युली आपण जो टॉपिक आहे तो आपला न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. बघा लक्ष द्या, आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री हा टॉपिक समजून घेऊन राहिलेलो. तर आपल्याला न्यूक्लिअर केमिस्ट्री हे टॉपिक समजून घेण्यासाठी सुरुवातीला आपण ॲटम विषयी माहिती केली, ॲटॉमिक नंबर, ॲटममध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन सांगणारे जे नंबर आहे त्यांच्याविषयी माहिती केली. आज आता आपण ज्या न्यूक्लियसवर आपल्याला स्टडी करायचा आहे त्या न्यूक्लियसची इन्फॉर्मेशन समजून घेऊ की बेसिकली न्यूक्लियसची साईज किती असणार आहे, न्यूक्लियसचं व्हॉल्यूम किती असणार आहे, मास ऑफ न्यूक्लियस, रेडियस ऑफ न्यूक्लियस अँड डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस. ज्या न्यूक्लियसमध्ये ट्रिमेंडस एनर्जी आहे, ज्याच्यापासून ट्रिमेंडस एनर्जी आपल्याला भेटणार आहे, तर त्या न्यूक्लियसची ॲक्च्युअली साईज किती आहे, त्यांचं व्हॉल्यूम किती आहे, त्यांची रेडियस किती आहे, त्यांचं मास किती असते आणि डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस, ह्या सर्व इन्फॉर्मेशन्स आपल्याला काय करायचे आहे, समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं सुरुवातीला आपण न्यूक्लियसची साईज समजून घेऊ, त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस समजून घेऊ, त्याच्यानंतर मास ऑफ न्यूक्लियस समजून घेऊ, त्याच्यानंतर रेडियस ऑफ न्यूक्लियस समजून घेऊ आणि फायनली आपण मास आणि व्हॉल्यूम माहीत असल्यानंतर डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस समजून घेऊ. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की हे जे न्यूक्लियस असते, हे न्यूक्लियस ॲक्च्युअली कशामध्ये असते, ॲटममध्ये असते. त्याच्यामुळे सुरुवातीला साईज ऑफ ॲटम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हा जर आपण ॲटम घेतला, बघा लक्षात ठेवायचा आहे, हा जर ॲटम घेतला तर या ॲटममध्ये मॅक्झिमम स्पेस व्हॅकंट असते आणि याच्या सेंटरमध्ये एकदम डेन्स पार्ट असतो. जो सेंट्रल पार्ट असतो ॲटमचा, दॅट इज अ व्हेरी डेन्स पार्ट अँड दॅट डेन्स पार्ट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लियस म्हणत असतो, ज्याचा बेसिकली आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि म्हणून न्यूक्लियस एकदम डेन्स पार्ट असतो, ज्याची डेन्सिटी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सुरुवातीला हा जो ॲटम आहे, या ॲटमची साईज जर आपण विचारात घेतली तर ॲटमची साईज 10⁻⁻10 मीटर एवढी असते. 10⁻⁻10 मीटर एवढी असते. आणि 10⁻⁻10 म्हणजे किती अँगस्ट्रॉंग होते, 1 अँगस्ट्रॉंग. ॲक्च्युली ॲटमची साईज खूप स्मॉल आहे. 10⁻⁻10 मीटर म्हणजे खूप स्मॉल झाली. आता या स्मॉल साईज ॲटम मध्ये स्मॉल साईज न्यूक्लियस आहे, त्याच्याही पेक्षा 1,00,000 पट स्मॉलर साईज हे न्यूक्लियस आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे, ॲटम ऑलरेडी स्मॉल आहे, 10⁻⁻10 मीटर. तर जो न्यूक्लियस ज्यावर आपल्याला कम्प्लीट स्टडी करायची आहे, हा जो न्यूक्लियस आहे हा यापेक्षाही खूप स्मॉल आहे. दॅट इज ॲटमिक रेडियस 10⁻⁻15 मीटर आहे. बरोबर आहे, 10⁻⁻15 मीटर एवढी न्यूक्लियसची रेडियस आहे. आणि न्यूक्लियस इतका स्मॉल साईज आहे, 10⁻⁻15 मीटरलाच आपण 1 फर्मी म्हणत असतो. काय म्हणत असतो, 1 फर्मी म्हणत असतो. त्याच्यामुळे न्यूक्लियसची साईज 1 फर्मी एवढी आहे किंवा 10⁻⁻15 मीटर आहे. ऍक्च्युली ही जी साईज आहे न्यूक्लियसची, आपल्याला दिसतेच आपल्या या डायग्राम मध्ये, ती ॲटमच्या साईज पेक्षा 10⁻⁻5 मीटर स्मॉलर आहे दॅन दॅट ऑफ ॲटम. ॲटम पेक्षा ते 10⁻⁻5 मीटर स्मॉलर आहे. म्हणजे इतकं छोटं न्यूक्लियस आहे. दॅट इज 1/1 लाख टाइम्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, 1 2 3 4 5 टाइम्स स्मॉलर. इतकं स्मॉलर आहे ते, स्मॉलर दॅन ॲटम. कोणापेक्षा, ॲटम पेक्षा. ॲटम पेक्षा या न्यूक्लियसची साईज 1/1 लाख टाइम्स स्मॉलर आहे, म्हणजे 10⁻⁻15 टाइम्स स्मॉलर आहे. त्याच्यामुळे या एवढ्या स्मॉल साईज मध्ये लार्ज नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स आर पॅक, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड नंबर ऑफ प्रोटॉन्स आर पॅक झालेले असते. आणि आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्सलाच ॲटमचं मास असते. आणि त्याच्यामुळे न्यूक्लियसचंही मास, न्यूक्लिअर मास जे असते ते लार्ज नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट जर न्यूट्रॉनचं मास, न्यूक्लियसचं मास काढतो म्हटलं, तर एखाद्या न्यूक्लियसचं मास हे त्या ॲटमचं जे न्यूक्लियस असते, बघा लक्षात ठेवायचं आहे, या न्यूक्लियसमध्येच हे 2 मेन पार्टिकल असतात ज्यांना मास असते. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत, यांच्यावरच त्या ॲटमचं मास डिपेंड असते. कारण इलेक्ट्रॉन हॅव
निग्लिजिबल मास, जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना निग्लिजिबल मास असते 0.0005 AMU. ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. ओनली प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स हॅव द मास. Therefore, these protons and neutrons are present in the nucleus. Therefore, mass of atom is nothing but the mass of nucleus. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार आहोत की एखाद्या ॲटमचं मास ऑफ ॲटम, एखाद्या ॲटमचं मास म्हणजेच टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्लस टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स त्यांच्यामध्ये किती आहे, आणि दॅट इज नथिंग बट द मास ऑफ न्यूक्लियस. तेच त्या न्यूक्लियसचं काय असते, मास असते. मास ऑफ न्यूक्लियस तेच त्या न्यूक्लियसचं मास असते. त्याच्यामुळे न्यूक्लियसचं मास सुद्धा आपण नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्सवर डिपेंड असते. ॲटॉमिक मास युनिट मध्ये आपण कॅल्क्युलेट करत असतो याला, आहे की नाही. आपल्याला माहिती आहे की हे जे मास आहे AMU मध्ये, म्हणजेच मास ऑफ न्यूक्लियस इज नथिंग बट द टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. आता प्रत्येक न्यूक्लियसचं मास सारखं राहत नाही. त्याचं कारण आहे की नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स प्रत्येक न्यूक्लियसमध्ये सेम राहत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक न्यूक्लियसचं मास सारखं राहणार नाही. न्यूक्लियस हॅज व्हेरिड मास डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, आहे ना. म्हणजे प्रत्येक न्यूक्लियस सारखं नाहीये. आणि त्याच्यामुळं हे जे न्यूक्लियस आहे ज्यांचं मास आपण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे आणि प्रोटॉन्स आहे त्यांच्यावरून कॅल्क्युलेट करतो. आपल्याला सर्वांना माहिती असलं पाहिजे की 1 AMU मास म्हणजे नेमकं किती ग्रॅम मास, तर 1 अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. आता 1 अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर इन ग्रॅम, आहे की नाही, एवढं ग्रॅम असते ते. आता ॲव्होगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू पुटअप करा. AMU ला आपण ग्रॅम मध्ये कन्व्हर्शन करून राहिलो. जे काही मास दिलेलं असते आपल्याला AMU मध्ये दिलेलं असते, आपण त्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर 1 अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजेच 6.023 इंटू 10⁻23 ग्रॅम एवढं असेल. दॅट इज, हे जर आपण सॉल्व्ह केलं तर बेसिकली एक AMU मास म्हणजे किती होत असते, याला जर सॉल्व्ह केलं तर 1.66 इंटू 10⁻24 ग्रॅम. बघा, लक्षात ठेवायचं आहे. किलोग्रॅम मध्ये जर आपण काउंट केलं तर किती होईल, 1.66 इंटू 10⁻27 किलोग्रॅम इतकं मास असते एक AMU. म्हणजे इतकं स्मॉल ग्रॅम मध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये असल्यामुळे आपण त्याला ॲटॉमिक मास युनिट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि म्हणून न्यूक्लियसचं मास सुद्धा ॲटमच्या मासवरच डिपेंड असते. ॲटॉमिक मास जे असते AMU मध्ये, कारण ॲटॉमिक मास नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्सवर डिपेंड असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर रेडियस ऑफ न्यूक्लियस. आपण जो न्यूक्लियस स्टडी करून राहिलो तर या न्यूक्लियसची रेडियस बेसिकली किती आहे की नाही. तर न्यूक्लियसची रेडियस आपण समजून घेऊ की बेसिकली सपोज हे आपला न्यूक्लियस आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आपला न्यूक्लियस जर आपण घेतला इथे, एक मिनिट, मी आता न्यूक्लियस काढून दाखवतो तुम्हाला, बरोबर आहे. तर एक सपोज आपण न्यूक्लियस घेतला. न्यूक्लियस हे स्पेरिकली बॉडी आपण कन्सिडर करणार आहोत. आणि त्यामुळं न्यूक्लियसची जर आपल्याला काय काढायची असेल, रेडियस काढायची असेल, तर न्यूक्लियसची रेडियस एका फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट केल्या जात असते. हे सपोज न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसची जर रेडियस आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे R, ती या फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट करत असतो. कॅपिटल R इज इक्वल टू R नॉट कॉन्स्टंट आहे, A रेस टू पॉवर 1/3 A रेस टू पॉवर 1/3 एवढी असते. आता R0 काय याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे आणि याची किंमत प्रत्येक न्यूक्लियस साठी R0 ची किंमत कॉन्स्टंट राहणार आहे. दॅट इज द कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आहे. एव्हरी न्यूक्लियस हॅज R0 कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू 1.1 फर्मी. हे एवढी असते, है ना. आणि त्याच्यामुळं आपण जर याला मीटर मध्ये घेतो म्हटलं तर किती राहणार आहे, 1.1 इंटू 10⁻⁻15 मीटर. आणि सेंटीमीटर मध्ये घेतो म्हटलं तर 1.1 इंटू 10⁻⁻13 सेंटीमीटर. क्लिअर आहे. आता हे जे रेडियस असते प्रत्येक न्यूक्लियसची हे सारखी नसते. कशामुळं रेडियस सारखी नसते, कारण या इक्वेशन मध्ये मास आहे. रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास, आहे की नाही. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन जर न्यूक्लियस मध्ये वाढले तर
न्यूक्लियसची रेडियस सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होणार आहे. आणि त्याच्यामुळं प्रत्येक न्यूक्लियसची रेडियस सारखी नाही आहे. दॅट इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स इनसाइड द न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसमध्ये किती नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहे, किती प्रोटॉन्स आहे, यांच्यावर रेडियस ऑफ न्यूक्लियस डिपेंड असते. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते. आता व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस काढू आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. आता कोणत्याही न्यूक्लियसचं व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर न्यूक्लियस आपण कसा कन्सिडर केला, एक स्पेरिकल पार्ट म्हणून कन्सिडर केला. हे जे न्यूक्लियस आहे, आपण न्यूक्लियस एक स्पेरिकल बॉडी म्हणून कन्सिडर केलेली आहे. आणि कोणत्याही स्पिअरची रेडियस जर काढायची असेल तर काय फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पिअर आहे की नाही, 4/3 पाय आर क्यूब. आर मीन्स रेडियस आहे की नाही. आता आपण आत्ताच रेडियसची व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट केली, आर नॉट ए रेज टू पॉवर 1/3. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते. आणि त्याच्यामुळं नॅचरली व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियसचं जे व्हॉल्यूम आहे ते आपण 4/3 पाय आर क्यूब. इथे आर ची किंमत पुटअप करू आपण. काय आहे आपली आर ची किंमत सांगा, आर नॉट ए रेज टू पॉवर 1/3 हे आपला फॉर्म्युल्यात नाही आहे, म्हणून आर ची किंमत आपण इथे पुटअप केली. इथे क्यूब आहे, 3 काय होऊन जाईल, हे कॅन्सल होऊन जाईल. ए आर नॉट क्यूब ए 4/3 पाय आर नॉट क्यूब ए अशी तुमची व्हॅल्यू येऊन जाईल. तर दिस इज द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. हे व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस आहे. आता बघा व्हॉल्यूम सुद्धा कशावर डिपेंड आहे माहिती आहे का, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स जर इन्क्रीज झाले तर न्यूक्लियसचं व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज होईल. कारण तुम्हाला इथे दिसते व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए दिसते. त्याच्यामुळे एखाद्या न्यूक्लियसचं व्हॉल्यूम हे दुसऱ्या न्यूक्लियसच्या व्हॉल्यूम एवढंच राहील असं नाही आहे. ते डिपेंड आहे त्याचा मास नंबर किती आहे, मास ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं मास जर चेंज झालं तर व्हॉल्यूम सुद्धा न्यूक्लियसचं काय होते, चेंज होत असते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. तर हे झालं व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. आता आपण डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस कॅल्क्युलेट करू, की जे न्यूक्लियस असते तर प्रत्येक न्यूक्लियसची डेन्सिटी सेम असते. ऑल दी न्यूक्लियस इन द पिरियडिक टेबल, जेवढे काही न्यूक्लियस आहे पिरियडिक टेबल मध्ये, ऑल द न्यूक्लियस इन पिरियडिक टेबल, या पिरियडिक टेबल मधले जेवढेही न्यूक्लियस आहे की नाही पिरियडिक टेबल मधले, ते हॅव सेम डेन्सिटी. यांची डेन्सिटी सेम असते. आता डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करतो आपण एखाद्या न्यूक्लियसची, तर डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस, डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस इज नथिंग बट द मास ऑफ न्यूक्लियस अपॉन व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. मास आपण एम न डिनोट केलेला आहे आणि व्हॉल्यूम आपण व्ही न डिनोट केलेला आहे. ऑलरेडी आपण मास काढलेला आहे. मास ऑफ न्यूक्लियस मी आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला, मास ऑफ न्यूक्लियस इज नथिंग बट द मास ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. एएमयू राहणार आहे. एएमयू मध्ये जर घेतलं आपण तर जेवढे काही न्यूट्रॉन्स असेल न्यूक्लियस मध्ये किंवा प्रोटॉन असेल त्यांच्याच मास एवढं राहणार आहे. एएमयू मध्ये जर घेतलं तर आपण 1 एएमयू. आणि व्हॉल्यूम आत्ताच आपण काढलं न्यूक्लियसचं 4/3 पाय आर नॉट क्यूब ए आहे की नाही, हे व्हॉल्यूम आहे. म्हणजे मी इथे व्हॉल्यूमची व्हॅल्यू टाकतो 4/3 पाय, काय दिलेलं आहे 4/3 पाय आर नॉट क्यूब, बरोबर आहे, आर नॉट क्यूब इंटू ए हे दिलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की मास ऑफ न्यूक्लियस एएमयू मध्ये न घेता आपण कशात घेऊ, ग्रॅम मध्ये घेऊ किंवा ग्रॅम मध्ये घेऊ. तर ग्रॅम मध्ये आपण आताच काढलेला आहे. ग्रॅम मध्ये मास किती येणार आहे, 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम आहे की नाही. 1 एएमयू म्हणजेच काय सांगितलं होतं मी, 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम, जे आताच आपण कॅल्क्युलेट केलं होतं. त्याच्यामुळे मला ग्रॅम मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर ए इंटू काय करावं लागेल, 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम एवढं होईल ते. आणि व्हॉल्यूम तर माहितीच आहे तुम्हाला. आता मी रेडियसची व्हॅल्यू सुद्धा पुटअप करतो, इथे व्हॅल्यू पुटअप करतो आणि न्यूक्लियसची डेन्सिटी सॉल्व्ह करतो. डेन्सिटी आपण रो न डिनोट करून राहिलो. 4/3 बघा लक्षात ठेवायचं आहे इंटू पाय, पायची किंमत माहिती असते आपल्याला. आर नॉट ची किंमत किती आहे, हा कॉन्स्टंट आहे मी सांगितलाय. प्रत्येक न्यूक्लियस साठी 1.1 फर्मी आहे असं सांगितलंय. 1.1 फर्मी म्हणजेच 1.1 इंटू 10⁻⁻15 मीटर. 1 फर्मी म्हणजे -15 मीटर.
पण आपण इथे ग्रॅम मध्ये घेतल्यामुळे इथे सेंटीमीटर मध्ये घेणार आहोत. 1.1 इंटू 10⁻⁻13 सेंटीमीटर म्हणून घेणार आहोत. काय आर नॉट ची किंमत, मग मी इथे आर नॉट ची किंमत पुटअप करतो. 1.1 इंटू 10⁻⁻13 याचा काय घ्यायला लागेल क्यूब इंटू ए आहे की नाही. हे ए कॅन्सल होऊन जाईल. हा 3 आपण वर्तन येणार आहोत. बघा डेन्सिटी काढून राहिलो आपण. हा 3 वर्तन येऊ आपण. हा वाला 3 जो आहे तो इथे वर्तन येऊ. 3 इंटू काय येईल 1.66 इंटू 10⁻⁻24 डिवायडेड बाय काय येणार आहे इथे आता 4 राहील. पायची किंमत पुटअप करतो. पाय इज नथिंग बट द 3.14 पायची किंमत असते हे आहे की नाही. 3.14 पायची किंमत पुटअप केली. आर ची किंमत ऑलरेडी पुटअप केलेली आहे आपण. 1.1 इंटू 10⁻⁻13 याचा क्यूब बरोबर आहे. आणि इथं आपण कॅन्सल केलेला आहे. आता याला सॉल्व करू आपण. तर सॉल्व जर केलं तर आपल्याला डेन्सिटी भेटेल न्यूक्लियसची. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस इज इक्वल टू ती किती येणार आहे. तर डेन्सिटी बघा मी तर डेन्सिटी तुम्हाला एक्झॅक्टली किती येते ते सांगतो. जर हे पूर्ण व्हॅल्यू आपण पुटअप केल्या आणि याला सॉल्व केलं तर याची अप्रॉक्सिमेटली 10⁻⁴ किती येते 10⁻⁴ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 10⁻⁴ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब सीसी क्युबिक सेंटीमीटर म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. किंवा आपण हीच डेन्सिटी जर आपण कशातनी कॅल्क्युलेट केली तर इट इज कॅल्क्युलेटेड इन द फॉर्म ऑफ आपण केजी मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो आहे की नाही. केजी मध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. तर ती किती येणार आहे बघा. रो डेन्सिटी इज इक्वल टू 10⁻17 kg पर मीटर क्यूब है ना. kg पर मीटर अशा प्रकारे. आता ऍक्च्युली हे जी डेन्सिटी आहे ही डेन्सिटी याचं म्हणणं काय ते समजून घेऊ. म्हणजे एक क्यूब जर काढला आपण काय काढला असा एक क्यूब काढला आणि या क्यूबची आपल्याला काय काढायची आहे डेन्सिटी काढायची आहे. असं मला लक्षात आलं. तर हा जर क्यूब असेल आपला बघा मी क्यूब इथे ड्रॉ करून राहिलो. हा सर आपला क्यूब आहे ना. तर या क्यूब मध्ये हा क्यूब किती आहे म्हटलं 1 सीसी 1 क्युबिक सेंटीमीटर आहे. तर याच्यात नंबर ऑफ न्यूक्लियस जे न्यूक्लियसची डेन्सिटी आहे म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियसची डेन्सिटी ही किती असेल माहिती आहे का. डेन्सिटी किती आहे 10⁻⁴ ग्रॅम पर सीसी. म्हणजे एका सेंटीमीटर क्यूब मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 ग्रॅम एवढे ग्रॅम न्यूक्लियस आहे याच्यात. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिनेशन करा की ऍक्च्युली एका क्युबिक सेंटीमीटर मध्ये जर आपण वॉटर घेतलं एका क्युबिक सेंटीमीटर मध्ये जर आपण वॉटर घेतलं बघा लक्षात ठेवायचं. याच्यात जर आपण वॉटरची डेन्सिटी काढली असती 1 सीसी मध्ये तर हे 1 ग्रॅम येते असते पर क्युबिक सेंटीमीटर. 1 ग्रॅम असते वॉटर. तर या वॉटरपेक्षा हे 10⁻⁴ टाइम्स मोर हेवियर असते. इतकं डेन्स असते न्यूक्लियस. न्यूक्लियस इज अ हाय डेन्स मटेरियल है ना. म्हणजे एखाद्या माचीच्या जी डब्बी असते ना त्या डब्बीतनी जर आपण न्यूक्लियस घेतलं तर ते न्यूक्लियस पूर्ण तर त्याच्यामध्ये त्याला उचलण्यासाठी मोठी क्रेन लागल. ते क्रेनलाही उचलल्या नाही जाणार इतकं डेन्स असते न्यूक्लियस. दॅट्स वाय न्यूक्लियस इज अ व्हेरी हाय डेन्स मटेरियल. जे आपला ऍटम असतो या ऍटमचा जो सेंट्रल पार्ट असतो हा न्यूक्लियस हा इतका डेन्स असतो की त्याची डेन्सिटी 10⁻⁴ ग्रॅम पर सीसी आहे. क्लिअर झालं. मी आतापर्यंत जेवढा पोर्शन समजावून सांगितला हे सर्वांच्या लक्षात आला. म्हणजे या सर्व याच्यावरून तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं होतं मी ते सांगतो. पहिल्यांदा की तुम्ही जर एक न्यूक्लियसचा विचार केला बघा लक्षात ठेवायचा आहे. तर हे जे सेंटरमध्ये न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचा विचार केला ज्याच्यावर आपण स्टडी करून राहिलो तर यांची साईज ऑफ न्यूक्लियस आपण पाहिली पहिल्यांदा. बघा लक्षात ठेवायचं आहे साईज ऑफ न्यूक्लियसची बेसिकली साईज तुम्हाला मी सांगितली आहे
की 10⁻⁻15 मीटर हे साईज आहे न्यूक्लियसची. इतका छोटा न्यूक्लियस असतो आणि दॅट इज 1 फर्मी. त्याला जर आपण फर्मी मध्ये मोजलं तर त्याला 1 फर्मी म्हणतात 10⁻⁻15 मध्ये. म्हणजे दुसरं मी तुम्हाला सांगितलंय की व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियसचं व्हॉल्यूम आपण स्टडी केलं की एक्झॅक्टली न्यूक्लियस स्पेरिकली कन्सिडर केला गेलेला आहे. त्याच्यामुळं 4/3 पाय आर क्यूब हे न्यूक्लियसची काय केली आपण व्हॉल्यूम कन्सिडर केलेला आहे की नाही, स्पेरिकल बॉडी असल्यामुळं. त्याच्यानंतर इथेच आपण जर व्हॅल्यू पुटअप केली असती तर ते व्हॉल्यूम काय आलं असतं आपलं 4/3 पाय आर नॉट क्यूब इंटू ए, हे त्या न्यूक्लियसचं व्हॉल्यूम असेल. बरोबर आहे, हे एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस नंतर आपण काय पाहिलंय, रेडियस ऑफ न्यूक्लियस. बघा लक्षात ठेवायचं आहे, रेडियस ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियसची रेडियस. न्यूक्लियसची रेडियस म्हणजे कॅपिटल आर न डिनोट करत असतो आपण, आर नॉट आहे की नाही. काय सांगितलंय, रेडियस ऑफ न्यूक्लियस आर नॉट ए रेज टू पॉवर 1/3. ए इज द मास नंबर आणि आर इज द कॉन्स्टंट. आर नॉट ची किंमत कॉन्स्टंट आहे 1.1 फर्मी आहे ना, असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर 1.1 इंटू 10⁻⁻15 मीटर, सेंटीमीटर मध्ये घेतलं तर 30. आणि ए इज कॉल्ड ॲज मास ऑफ न्यूक्लियस. मास ऑफ न्यूक्लियस जर जास्त असेल तर न्यूक्लियसची रेडियसही जास्त असेल, आहे की नाही. अशा प्रकारे क्लिअर झालं होतं सर्वांना. त्याच्यानंतर मास ऑफ न्यूक्लियसही माहिती होतं आपल्याला. एखादा न्यूक्लियस जर असेल तर त्या न्यूक्लियसचं मास, मास ऑफ न्यूक्लियस, मास ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियसचं मास हे त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्सवर डिपेंड असते. ही माहिती करून घेतलं आपण. नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन जर चेंज झाले तर मासही न्यूक्लियसचं चेंज होत असते. ठीक आहे, साईज ऑफ न्यूक्लियस, मास ऑफ न्यूक्लियस आणि फायनली आपण डेन्सिटी कॅल्क्युलेट केली. बघा खूप महत्वाचं होतं, डेन्सिटी ऑफ ऑल न्यूक्लियस आर सेम. डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियसची डेन्सिटी फायनली माहिती करून घेतली आपण, रो न डिनोट करत असतो. दॅट इज 10⁻14 ग्रॅम पर सीसी, क्युबिक सेंटीमीटर, किंवा 10⁻17 kg पर मीटर, आहे की नाही. यालाच आपण 10⁻17 kg, किलोग्रॅम पर मीटर. तर हे इन्फॉर्मेशन्स आतापर्यंत आपण न्यूक्लियसच्या विषयी समजून घेतली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ज्या न्यूक्लियसवर आपण अभ्यास करून राहिलो, ज्याच्यामध्ये ट्रिमेंडस एनर्जी आहे, त्या न्यूक्लियसची साईज एकदम स्मॉल आहे, 10⁻⁻15 मीटर आहे. त्याचं व्हॉल्यूम सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो, त्यांची न्यूक्लियसची रेडियस सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो, आणि डेन्सिटी सुद्धा, सर्वच डेन्सिटी न्यूक्लियसची सेम राहणार आहे. ऑल द एलिमेंट हॅव द सेम डेन्सिटी ऑफ देअर न्यूक्लियस, त्यांच्या न्यूक्लियसची डेन्सिटी सेम राहील. आलं लक्षात? इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आता आपण एक विचारात घेऊ की हे जे न्यूक्लियस आहे आपलं, आहे की नाही, या न्यूक्लियसमध्ये, इतक्या स्मॉल साईज न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात. आता प्रोटॉनवर तर सारखा चार्ज आहे, प्रोटॉनवर काय आहे, सेम चार्ज आहे. आणि सेम चार्ज जर असेल तर नॅचरली काय होणार आहे, रिपल्शन होईल त्यांच्यामध्ये. आणि म्हणून एक्झॅक्टली 2 प्रोटॉन मध्ये, न्यूक्लियस मध्ये किती रिपल्शन असते ते कॅल्क्युलेट करू, जेणेकरून न्यूक्लियस हे फुटलं पाहिजे, ब्लास्ट होलं पाहिजे, इतकं रिपल्शन असते त्याच्यात. पण असं लक्षात येते की मॅक्झिमम न्यूक्लियस तर स्टेबल आहे. आता आपण काय काढणार आहोत की हे जे न्यूक्लियस ज्याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत, या न्यूक्लियसमध्ये 2 महत्वाचे पार्टिकल्स आहेत. हे सर्वांना माहिती आहे की ज्या न्यूक्लियसवर आपण अभ्यास करून राहिलो, या न्यूक्लियसच्या सेंटरमध्ये, आहे की नाही, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहे. प्रोटॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन, न्यूट्रॉन्स आहेत. आणि प्रोटॉन्सवर सेम चार्ज आहे की नाही. तर या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला साईजही माहिती आहे, 10⁻⁻15 मीटर मध्ये, आहे की नाही, लार्ज नंबर ऑफ प्रोटॉन प्रोटॉन पॅक झालेले आहेत. आणि प्रोटॉन प्रोटॉन हॅव सेम चार्ज, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असते. आणि दे आर सेपरेटेड बाय
10⁻⁻16 मीटर डिस्टन्स इतक्या स्मॉल रेडियस न ते सेपरेट आहेत. रेडियस ऑफ दिस टू मीन्स दे आर सेपरेटेड बाय दिस टू चार्ज, सेम चार्ज आर सेपरेटेड बाय द रेडियस ऑफ 10⁻⁻16 मीटर. आता हे जर सारखे चार्ज असेल तर नॅचरल आहे यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन राहणार आहे. अरे रिपल्शन असणार ना, म्हणजे हे न्यूक्लियस मध्ये खूप जास्त रिपल्शन राहणार आहे या दोन प्रोटॉन्स मध्ये. आता ते रिपल्सिव्ह फोर्स किती असेल हे कॅल्क्युलेट करू आपण. पहिल्यांदा एक्झॅक्टली आपण जर या न्यूक्लियसवर अभ्यास करून राहिलो, त्या न्यूक्लियस मध्ये जर दोन सेम